अमरावती येथील भाजी बाजार परिसरातील श्री सोमेश्वर महादेव संस्थानच्या मालकीची बाजार मूल्यानुसार तब्बल 50 कोटी रुपये किमतीची 12 एकर मोक्याची शेतजमीन कूड कायद्याअंतर्गत कब्जेदार सुमन रामरतन कोठार यांच्या नावे अवघ्या 960 रुपयांमध्ये खरेदी देण्याचा अमरावतीचे तत्कालीन तहसीलदार विजय लोखंडे यांचा 26 सप्टेंबर 2024 रोजीचा बेकायदेशीर आदेश उपविभागीय अधिकारी अमरावती यांनी पूर्णतः रद्द केला आहे। याबाबतची माहिती पत्रकार परिषदेमध्ये मंदिर महासंघाचे राज्य कोर कमिटी पदाधिकारी अनुप जयस्वाल यांनी दिली। तहसीलदारांनी मूळ सुनावणी दरम्यान कोणतीही साक्ष पुरावे नोंदवले नाहीत, उलट तपासणी घेतली नाही आणि अपील कालावधी शिल्लक असतानाच घाईघाईने खरेदी प्रमाणपत्र निर्गमित केले। तसेच धर्मदाय आयुक्तांची कोणतीही पूर्व परवानगी घेण्यात आली नव्हती। ही बाब महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य पदाधिकारी अनुप जयस्वाल यांच्या निदर्शनास आल्यावर मंदिर महासंघाने या विक्री आदेशास कडाडून विरोध दर्शविला। तसेच संस्थानच्या विश्वस्तांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले। श्री सोमेश्वर संस्थान हे मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेअंतर्गत रीतसर नोंदणीकृत संस्थान असल्याने तसेच संस्थानकडे कूड कायद्याअंतर्गत प्राप्त सूट प्रमाणपत्र उपलब्ध असल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी संस्थानचे अपील मंजूर करत तहसीलदारांचा बेकायदेशीर आदेश 8 जुलै 2026 रोजी रद्द केला।